श्रेष्ठ ग्रंथ ज्ञानेश्वरी अध्याय क्रमांक 2 आणि ओवी क्रमांक 81 ते तिथूनपासून पुढे. तर बघा, या ठिकाणी श्रीकृष्णाचा आणि अर्जुनाचा सुंदर असा संवाद याच्यामध्ये चालू होता. आपण मागच्या काही ओव्यामध्ये ते अनुभवलं आणि आता पुढल्या ओव्यामध्ये श्री संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज नेमकं आपल्याला काय सांगत आहेत, कशा प्रकारची उदाहरणं समजून देत आहेत ते पाहण्याचा आपण प्रयत्न करू. तर चला बघूया ज्ञानेश्वरी अध्याय क्रमांक 2 आणि ओवे क्रमांक 81. ऐसे संजयो असे सांगतू म्हणे राया तो पार्थू पुनरपी शोकाकुळी तू काय बोले. याप्रमाणे संजयाने धृतराष्ट्राला सांगितले. मग त्याला म्हणाला, राजा अर्जुन बघ पुन्हा शोकाकुल होऊन काय म्हणतोय ते ऐक. ऐके सखेदू बोले श्रीकृष्णा ते आता नाळवावे तुम्ही माथे मी सर्वथा न झुंज येथे भरवसेनी. तो खिन्न होऊन श्रीकृष्णाला म्हणाला, आता तुम्ही माझी समजूत घालण्याचा प्रयत्न करू नका. मी काही झाले तरी खात्रीने यावेळी मात्र युद्ध लढणार नाही. ऐसे एकी हेळा बोलिला मग मौन धरून ठेला ते तर श्रीकृष्णा विस्मोपातला देखुनी तया ते. असे एकदम बोलला, मग स्तब्ध होऊन बसला. त्या प्रसंगी त्याला पाहून श्रीकृष्णाला विस्मय वाटला, काहीतरी वेगळं वाटलं. मग आपुला चित्ती म्हणे येत हे काही आदरिले येणे अर्जुन सर्वता काही नेणे काय कीजे. मग श्रीकृष्ण आपल्या मनात म्हणाला, या प्रसंगी याने हे काय आरंभले आहे. या अर्जुनाला मुळीच काही कळत नाही, याला काय करावं. हा म्हणजे आता कवने परी कैसेनी धीरू स्वीकारी जैसा ग्रहाते पंचाक्षरी अनुमानी का. हाता कशाने उमजेल, कशाने धीर धरेल, ज्याप्रमाणे एखादा मांत्रिक पिशाच कसे दूर होईल याचा विचार करतो. याप्रमाणे श्रीकृष्ण विचार करू लागला, काय करू, या अर्जुनाला कसं समजवू. ना तरी असाध्य देखोनी व्याधी अमृता समदिव्य औषधी वैद्यसूची निरवधी निदानीची. किंवा एखादा डॉक्टर असाध्य रोग पाहून ज्याप्रमाणे अमृततुल्य दिव्य औषधाची ताबडतोब योजना करतो, त्याप्रमाणे मला काय करता येईल जेणेकरून अर्जुनाला युद्धासाठी तयार करता येईल. तैसे विवरितू असे श्री अनंतू तया दोन्ही सैन्या आणतू जया परिपार्थू भ्रांती सांडी. तर त्याप्रमाणे अर्जुन कोणत्या उपायाने मोह टाकील याचा या दोन्ही सैन्याच्या मध्यभागी श्रीकृष्ण विचार करत होता की कशा प्रकारे अर्जुनाचा मोह मला काढता येईल, कोणतं औषध त्याला देता येईल, नेमकं काय करता येईल. ते कारण मनी धरिले मग सरोष बोलो आदरिले जैसे मातेच्या कोपी थोकुले स्नेह अति. श्रीकृष्णाने तो हेतू मनात धरला व तो रागाने बोलावयास लागला. ज्याप्रमाणे आईच्या रागात गुप्त माया असते ना, त्याप्रमाणे श्रीकृष्ण अर्जुनाला बोलू लागला की औषधाची कडवटपणी जैसी अमृताची पुरवणी ते आहाच न दिसे परिगुणी प्रकट होय. किंवा औषधाच्या कडूपणात ज्याप्रमाणे अमृताची जोड असते ती वर दिसत नाही, पण गुणाच्या रूपाने ते स्पष्ट होते, त्याप्रमाणे श्रीकृष्ण असणारा आत्मधून गुणाच्या रूपाने स्पष्ट आहे, पण अमृतासारखं तो अर्जुनाला त्या ठिकाणी सांगतोय. तैसी वरी पाहता उदासे आत तरी अतिसुरसे ती वाक्य ऋषिकेशे बोलो आदरिली. त्याप्रमाणे वरवर पाहता उदास कठोर पण आत अतिसुरस परिणामी अत्यंत हितकर असे उपदेशाचे शब्द श्रीकृष्ण बोलू लागले अर्जुनाला. मग अर्जुना ते म्हणितले आम्ही आजी हे नवल देखिले जे तू येथ आदरिले माझारीची. मग श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणाला, हे जे तू मध्येच आरंभले आहेस ते आम्ही आज एक आश्चर्यच पाहिले. तू जाणता तरी मनविसी परीने नविते न संडिसी आणि शिकू मनो तरी बोलसी बहुसाल नीती. तू आपल्याला जर जाणता म्हणतोस ना, पण मूर्खपणा टाकत नाहीस. बरे, तुला काही शिकवावे म्हटले तर आम्हाला शहाणपणाच्या गोष्टी सांगतोय. आणि या ठिकाणी श्रीकृष्ण असणारा थोडासा रागाला गेला आहे, पण त्याचा हा राग कसा आहे, आपल्या ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलं की त्यांचा हा राग आतून जरी राग असला, परंतु ते रागाने नाही तर आईचं जसं प्रेम असतं त्या प्रेमाने अर्जुनाला बोलत आहेत. मग अर्जुना ते म्हणितले आम्ही आज हे नवल देखिले झाले हे
जात्यंदा लागे पिसे मग ते सैरा धावे जैसे तुझे शहाणपण तैसे दिसतसे. अरे जन्मांधाला वेळ लागले म्हणजे ते जसे सैरा वैरा धावते तसे तुझे शहाणपण दिसत आहे. तू आपण पे तरी नेनसी परी या कौरवा ते शोचू पाहासी. हा भाऊ विस्मय आमासी पुढत पुढती. तू स्वतःला तर जाणत नाहीस परंतु या कौरवा करता शोक करतोस याबद्दल आम्हाला फारच विस्मय वाटतो. तरी सांग बा अर्जुना तुझ पासून स्थिती या त्रिभुवना. हे अनादि विश्वरचना ते लटके काही. तर अर्जुना सांग बाबा तुझ्यामुळे या त्रिभुवनाचे अस्तित्व आहे काय. ही विश्वाची रचना सनातन आहे असे म्हणतात ते खोटे आहे की काय. एत समर्थू एक आथी तयापासून भूते होती. तरी हे वायाची काय बोलती जगा माझी. तर येथे सर्व शक्तिमान असा कोण आहे आणि त्याच्यापासून सर्व प्राणी उत्पन्न होतात असे जे जगात बोलतात ते का उगीच. हो का सांप्रत ऐसे झाले जे हे जन्म मृत्यू तुवा सुजिले आणि नाशू पावे नाशिले तुझे काही. तेव्हा आत्ता असे झाले का की हे जन्म मृत्यू तू उत्पन्न केलेस आणि तूच त्याला मारशील तरच हे मरतील असं काय होणार आहे का. श्रीकृष्ण या ठिकाणी अर्जुनाला विचारतोय. तू भ्रमले पण अहंकृती यासी धातू न धरिशी चित्ती. तरी सांगे काय हे होती चिरंतन. तू ब्रह्माने अहंकार घेऊन यांचा घात करण्याची मनात आणले नाहीस तर सांग बरे हे काय चिरंजीव होणार आहेत का. श्रीकृष्ण सांगतोय तू जर यांच्यावर युद्ध केलं आणि यांचा घात नाही केला तर असं आहे का हे पुढे जाऊन अमर राहणार आहेत. की तू एक वधिता आणि सकळ लोक हा मरता. ऐसी भ्रांती धने चित्ता यो देशी. किंवा तू एक मारणारा व बाकीचे सर्व लोक मरणारे अशी भ्रांती कदाचित तुझ्या चित्ताला होईल तर ती होऊ देऊ नकोस. कारण एक ना एक दिवस प्रत्येक जणाला या ठिकाणी जायचं या ठिकाणी श्रीकृष्ण आपल्याला सांगतोय. अनादि सिद्ध हे आघवे होत जात स्वभावे. तरी तू का शोचावे सांगे मज. ही सगळी सृष्टी अनादि सिद्ध आपोआप होते व जाते तर मग तू शोक का करावा सांग बरे. परी मूर्खपणे नेनसी न चित्तावे न चिंतिसी आणि तुझी नीती सांगसी आम्हा प्रती. पण मूर्खपणामुळे तुला समजत नाही मनात आणू नये ते आणतोस आणि उलट तूच नीतीच्या गोष्टी आम्हाला सांगतोस. देखे विवेकी जे होती ते दोही तेही न शोचती. जे होय जाय हे भ्रांती म्हणून या. हे पहा जन्म मृत्यू ही केवळ भ्रांती असल्यामुळे जे विचारवंत आहेत ते या दोहोबद्दल शोक करत नाही. त्यांना माहीत आहे जन्म पण आहे आणि मृत्यूसुद्धा नक्की आहे. अर्जुना सांगेन ऐक एथ आम्ही तुम्ही देख आणि हे भूपती अशेख आदी करोनी. अर्जुना ऐक येथे आम्ही तुम्ही आणि हे सर्व राजे वगैरे जे आहोत ऐका पुढं. नित्यता ऐसेची असोनी ना तरी निश्चितच क्षया जाऊनी. हे भ्रांती वेगळी करोनी दोन्ही नाही. ती आपण हल्ली आहो असेच निरंतर राहू अथवा खात्रीने क्षयाला जाऊ. एवढी भ्रांती दूर झाली की वस्तुता या दोन्ही गोष्टी अजिबात खऱ्या नाहीत. हे उपजे आणि नाशे ते माया वशे दिशे. एरवी तत्वता वस्तू जे असे ते अविनाशीची. जन्म व मृत्यू हे आपल्याला केवळ भ्रांतीला वश झाल्यामुळे अनुभवायला येतात. एरवी वास्तविक वस्तू आत्मा जी आहे ती अविनाशीच आहे. जन्म आणि मृत्यू आपल्याला फक्त वाटतात की आपण जन्मतोय मरतोय परंतु असणारा आत्मा असणारा जीव हा कधीच मरत नाही. मरतं ते शरीर. जैसे पवन येतोय हलविले आणि तरंगाकार झाले तरी कवनके जन्मले म्हणोते येथ. वाऱ्याने पाणी हलवले त्यामुळे त्याला तरंगाचे रूप आले तर या ठिकाणी कोणाला व कुठे जन्म झाला असे म्हणता येईल का. नाही. तो तेची वायूचे स्फुरणे ठेले आणि उदक सहज सपाट झाले तरी आता काय निमाले विचारी पा. पुढे तीच वायूची हालचाल बंद झाली आणि पाणी आपोआप स्थिर झाले तर आता कशाचा नाश झाला कर बरं विचार. त्यामुळं असणारे ते तरंग नावाला आहे फक्त. ऐके शरीर तरी एक परिवयसा भेद अनेक. हे प्रत्यक्षची देख प्रमाण तू. आणखीन असं पहा ना शरीर तर एकच आहे पण वय परत्वे त्याच शरीराच्या अनेक दशा प्राप्त होतात हा प्रत्यक्ष पुरावा आहे. राईट. लहानपण तरुणपण वृद्धपण या शरीराच्या दशा आपल्याला या ठिकाणी बघायला भेटतात.
एथ कौमारत्व दिसे मग तारुण्यती भ्रंशे परिदेहाची हा नाशे एकेका सवे. याच्या ठिकाणी पहिल्याने बालपण दिसते, मग तारुण्यात बालपण नाहीसे होते, पण शरीराच्या एक एक अवस्थेबरोबर शरीराचा काही नाश होत नाही. तैसी चैतन्याच्या ठाई ये शरीरातरे होती जाती पाही ऐसे जाणे तया नाही व्यामोह दुःख. त्याचप्रमाणे अर्जुना, चैतन्याच्या ठिकाणी निरनिराळी शरीरे येतात व जातात, असे जो जाणतो त्याला भ्रांतिजन्य दुःख कधीच होत नाही. एथ नेनावया हेची कारण जे इंद्रिया अधीनपण तीही आकळी जे अंतकरण मनोनी भ्रमे. असे न जाणण्याला इंद्रियाधीनता हेच एक कारण आहे. ती इंद्रिय अंतकरणावर आपला पगडा बसवतात म्हणून त्याला भ्रम होतो आणि तोच भ्रम तुला झालाय. इंद्रिये विषय शेवती तेथ हर्ष शोक उपजती ते अंतरा आपलविती संगेने. इंद्रिये विषयांचे सेवन करतात, त्यामुळे सुख दुःख उत्पन्न होतात, ते मग आपल्या संसर्गाने अंतकरण ग्रासून टाकतात. खूप सुंदर असा उपदेश या ठिकाणी ज्ञानेश्वर महाराज देत आहेत. जया विषयाच्या ठाई एकनिष्ठता काही नाही तेथ दुःख आणि काही सुखही दिसे. ज्या शब्दांदी विषयाच्या ठिकाणी एकस्थिती कधी नसते, त्या विषयाच्या ठिकाणी काही दुःख व काही थोडे सुखही दिसते. त्या विषयापासून कधी दुःख प्राप्त होते तर त्या विषयापासून कधी सुख प्राप्त होते. असणारं ते दुःख आणि सुख क्षणिक असतंय असं आपल्याला ज्ञानेश्वर महाराज सांगतात. देखे शब्दाची व्याप्ती निंदा आणि स्तुती तेथ द्वेषाद्वेष उपजती श्रवणाद्वारे. पहा की निंदा व स्तुती ही शब्दांची व्याप्ती आहे. कर्णद्वाराने जसे निंदेच्या किंवा स्तुतीच्या शब्दाचे सेवन होईल, तसे क्रोध किंवा लोभ अंतःकरणात उत्पन्न होतात. मृदू आणि कठीण हे स्पर्शाचे दोन्ही गुण जे वपुचेनी संगे कारण संतोष खेदा. मृदू व कठीण हे स्पर्श या विषयांचे दोन भाग आहेत. ते त्वचेच्या संयोगाने संतोषाला व दुःखाला कारण होतात. भ्यासुर आणि सुरेख हे रूपाचे स्वरूप देख जे उपजवी सुख दुःख नेत्रद्वारे. पहा, भेसूर व सुरेख हे रूप या विषयाची दोन स्वरूपे आहेत. ती नेत्रद्वारे सुख दुःख उत्पन्न करतात. आपल्याला चांगलं बघायला भेटलं सुख होतं, आणि आपल्याला भेसूर म्हणजे चांगलं नाही बघायला भेटलं दुःख होतं. सुगंधू आणि दुर्गंधू हा परिमळाचा भेदू जो घ्राण संगे विषादू तो शुदेता. सुगंध व दुर्गंध हे गंध या विषयाचे दोन भेद आहेत. ते नाकाच्या संयोगाने सुख व दुःख उत्पन्न करतात. चांगला सुगंध आला सुख होतं, आणि वाईट सुगंध आला दुर्गंध आला आपल्याला दुःख होतं. तैसाची द्विदुरसू उपजवी प्रेतू त्रासू म्हणून या अपभ्रंशू विषय संगू. त्याचप्रमाणे कडू व गोड दोन प्रकारचा रस आवड व नावड उत्पन्न करतो, म्हणून या विषयाची संगती अधोगतीला नेणारी अर्जुना. देखे इंद्रिया अधीन होईजे ते शीतोष्णा ते पाविजे आणि सुखदुःखी आकळीजे आपण पे. पहा, जेव्हा मनुष्य इंद्रियाच्या ताब्यात जातो तेव्हा त्याला शीतोष्णाचा अनुभव घ्यावा लागतो, आणि मग तो स्वतः सुखदुःखाच्या तडाख्यात सापडतो. या विषया वाचून काही अनेक सर्वदा रम्य नाही ऐसा स्वभावची पाही इंद्रियाचा. पहा, या इंद्रियाचा स्वभाव असा आहे की त्यांना या विषया वाचून दुसरे काहीच गोड लागत नाही. हे विषय तरी कैसे रोहिणीचे जळ जैसे का स्वप्नीचा भासे भद्रजाती. ज्ञानेश्वर महाराज असणार या ठिकाणी सुंदर असं उदाहरण आपल्याला सांगतायत. विषय एक्झॅक्टली आहे काय बघा. हे विषय आहेत तरी कसे, मृगजळ जसे आभासात्मक किंवा स्वप्नात पाहिलेला हत्ती जसा भासमय असतो तसे सगळे विषय आहेत. देखे अनित्यतया परी म्हणून तू अव्हेरी हा सर्वता संगुण धरी धनुर्धरा. तसे असणारे विषय क्षण भंगूर आहेत. याकरता हे धनुधरा तू त्याचा त्याग कर, त्याच्या नादी मुळीच लागू नकोस. हे ज्याप्रमाणे श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतोय तर त्याप्रमाणे ज्ञानेश्वर महाराज पूर्ण जगाला या ठिकाणी सांगत आहेत. हे विषय जया ते नाकळीती तया सुखदुःखे दोन्ही न पवती आणि गर्भवास सुगंधित नाही तया. या विषयाच्या तावडीत जो सापडत नाही त्याला सुख आणि दुःख हे दोन्ही होत नाहीत, आणि गर्भवासाची संगती त्याला कधीच घडत नाही. तो नित्यरूप प्रार्था ओळखावा सर्वथा जो या इंद्रियार्था नागवेची. जो या इंद्रियाचे जे विषय त्याच्या कह्यात सापडत नाही तो पूर्णपणे ब्रह्मरूप आहे असे जाणावे. आता अर्जुना काही एक
सांगेन मी ऐक, जे विचार परलोक ओळखिती. आता अर्जुना मी तुला आणखी एक गोष्ट सांगतो ती ऐक. ते वस्तुस्वरूप ज्ञानी पुरुष विचाराने जाणतात. या उपाधी माझी गुप्त चैतन्य असे सर्वगत, ते तत्वज्ञ संत स्वीकारती. या देहादी प्रपंचामध्ये सर्वत्र चैतन्य गुप्त रूपाने आहे. तत्व जाणणारे संत त्याला ओळखतात आणि त्याचं ग्रहण करतात. सलिली पय जैसे एक होनी मिनले असे, परी निवडून राजहंसे. वेगळे की जे दूध पाण्याशी एकरूप होऊन त्यात अगदी मिसळून गेलेलं असतं, पण राजहंस ज्याप्रमाणे ते निवडून वेगळं करतो. की अग्निमुख किडाळ तोडोनिया चोखाळ, निवडती केवळ बुद्धिमंत. अथवा चतुर लोक अग्नीच्या साह्याने हिनकस धातू काढून टाकून केवळ शुद्ध सोने ज्याप्रमाणे निवडून घेतात, त्याप्रमाणे ना तरी जाणीवेच्या आयनी करिता दधिकडसनी, मग नवनीत निर्वाणी दिसे जैसे. अथवा बुद्धी चातुर्याने दही कुसळले असतात, ज्याप्रमाणे शेवटी लोणी दृष्टीच पडते. की भूस बीज एकवट उपनिता राहे घनवट, ते थवडे ते फलकट जाणू आले. किंवा एकत्र झालेले भूस व धान्य उफाणले असता धान्य जागेवर राहते व उडून गेलेले फलकट असे ज्याप्रमाणे समजून येते. तैसे विचारता निरसले, ते प्रपंचू सहजे सांडवले. मग तत्व उरले ज्ञानियासी. त्याप्रमाणे विचार केला असता ज्याचा निराश होतो असा प्रपंच ज्ञानी पुरुषाकडून सहजच टाकला जातो व मग ज्ञानी पुरुषांना खरोखर एक तत्व ब्रह्म मात्र उरते. मनोनी आणि त्याच्या ठाई तया अस्तिक्य बुद्धी नाही निष्कर्षुदोई देखिला असे. म्हणून ज्यांनी उपाधी व चैतन्यसार ओळखले त्यांची शरीरादी अशाश्वत वस्तूच्या ठिकाणी त्या नित्य आहेत असा निश्चय नसतो. देखे सारासार विचारिता, भ्रांती ते पाही असारता. तरी सार ते स्वभावता नित्य जाणे. पहा, सारासाराचा विचार केला असता असारता ही भ्रांती आहे असे समज व सार हे स्वभावताच नित्य आहे असे तू जाणून घे, असं श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतोय. हा लोकत्रयाकारू तो जयाचा विस्तारू, तेथ नाम वर्णाकारू चिन्ह नाही. हे तिन्ही लोक हा ज्याचा विस्तार आहे त्याला नाम वर्ण आकार अशी काही चिन्हे किंवा लक्षणे अजिबात नाहीत. जो सर्वदा सर्वगतू जन्मक्षयातितू तया केली आहे घातू कदा नोहे. जो शाश्वत व सर्वव्यापी असून जन्म मरणहित आहे त्याचा करू गेला तरी केव्हाही घात होत नाही. आणि शरीर जात आघवे हे नाशिवंत स्वभावे, म्हणून तू झुंजावे पंडुकुमारा. आणि शरीर म्हणून जेवढे आहे तेवढे सगळे स्वभावता नाशिवंत आहे. म्हणून अर्जुना तू लढावे हे योग्य आहे. तू धरुणी देहाभिमानाते दिडी सुनी शरीराते, मी मारिता हे मरते म्हण तू आहासी. तू देहाचा अभिमान धरून व शरीराकडे दृष्टी देऊन मी अर्जुन मारणारा किंवा हे कौरव मारणारे आहेत असे म्हणत आहेस, असं तू म्हणू नकोस. तरी अर्जुना तू हे नेनसी, जरी तत्वता विचारसी तरी वदिता तू नव्हेसी हे वद्य नवती. तरी अर्जुना तुला खरे तत्व समजत नाही. जर तत्वता विचार करून पाहशील तर तू मरणारा नाहीस व हे मारले जातील असंही नाहीस. मग होणार काय ते पहा पुढं. जैसे स्वप्ना माझी देखीजे ते स्वप्नीची साचा पजे, मग चेवनिया पाहिजे तव काही नाही. ज्याप्रमाणे जे स्वप्नात स्वप्न पाहावे ते स्वप्न आहे तोपर्यंतच खरे वाटते आणि मग जागे होऊन पाहावे तर काहीच नसते. तैसी हे जान माया तू भ्रम तू आहासी वाया, शस्त्रे हानितली छाया जैसी अंगीन रूपे. त्याप्रमाणे ही केवळ माया आहे असं समज. तू व्यर्थ हिचा भ्रमात पडला आहेस. ज्याप्रमाणे मनुष्याच्या सावलीला शस्त्राने मारल्यास त्याच्या अंगाला घाव लागत नाही, त्याप्रमाणे असणारी माया आहे अर्जुना, तू समजून घे. का पूर्ण कुंभ उलंडला तेथ बिंबाकारू दिसे भ्रंशला, परी भानू नाही नासला तयासवे. किंवा भरलेला घडा पालता झाला म्हणजे त्यातील सूर्याचे प्रतिबिंब नाहीसे झालेले दिसते, परंतु त्या प्रतिबिंबाबरोबर सूर्याचा नाश कधी होतो का रे? कधीच होत नाही. ना तरी मठी आकाशे जैसे मठाकृती अवतरले असे, तो भंगली आपेसे स्वरूपाची. किंवा ज्याप्रमाणे आकाश हे मठाच्या आकाराचे झालेले असते, पण तो मठ मोडल्यावर ते आकाश सहजच आपल्या मूळ रूपाने राहते.
तैसे शरीराच्या लोपी सर्वथा नाशू नाही स्वरूपी, म्हणून तू हे नारोपी भ्रांती बापा. त्याप्रमाणे शरीराचा नाश झाला तरी प्राणाच्या मूळ स्वरूपाचा मुळीच नाश होत नाही. म्हणून बाबा तू स्वरूपाच्या ठिकाणी नाशाच्या भ्रांतीचा आरोप कशाला करतोयस. जैसे जीर्ण वस्त्र सांडीजे मग नूतन वेडीजे, तैसे देहांतकारा ते स्वीकारीजे चैतन्यनाथे. आपण जुने वस्त्र टाकावे मग नवीन धारण करावे, त्याप्रमाणे हा आत्मा एक देह टाकून दुसरा स्वीकारतो. गजब बात आहे. हा अनादि नित्य सिद्धू निरुपादी विशुद्धू, म्हणून शास्त्रादिकी छेदू न घडे यया. हा आत्मा अनादि नित्य सिद्ध शाश्वत असणारा उपाधिरहित व अत्यंत शुद्ध असा आहे, म्हणून याचा शस्त्रादिकांच्या योगाने घात होत नाही. हा प्रलय योदोक नाप्लवे अग्निदाहो न संभवे, एत महाशोषु न प्रभवे मारुताचा. हा आत्मा प्रलय काळाच्या पाण्यानेही बुडत नाही, हा अग्नीने जळणे संभवत नाही, तेथे वायूच्या महाशोषण शक्तीचा प्रभावही चालत नाही. अर्जुना हा नित्यू अचळू हा शाश्वतू, सर्वत्र सदोदितू परिपूर्ण. हा आत्मा अर्जुना तर्काच्या दृष्टीला दिसणारा नाही, ध्यानतर याच्या भेटीला उत्कंठित झालेले असते. हा तर्काची ये दिठी गोचर हे किरीटी, ध्यान याची ये भेटी उत्कंठा वाये. हा मनाला नेहमी दुर्लभ आहे व साधनाला प्राप्त न होणार आहे. अर्जुना हा पुरुषोत्तम परमात्मा अनंत आहे. हा सदा दुर्लभ मना आपुनो हे साधना, निस्सिमो हा अर्जुना पुरुषोत्तमो. हा सत्वादी 3 गुणांनी रहित आकाराच्या पलीकडचा अनादि विकार न पावणारा व सर्वव्यापी आहे. हा गुणत्रय हितू अनादि अविकृतू व्यक्तिसी अतितू सर्वरूप. अर्जुना हा आत्मा नित्य स्थिर शाश्वत असून सर्व ठिकाणी नेहमी भरलेला असा आहे. आत्मा काय असतो याविषयी या ठिकाणी संवाद चालू आहे. अर्जुना ऐसा हा जाणावा सगळा आत्मको देखावा, मग सहजे शोकू आगवा हरेल तुझा. अर्जुना असा हा आहे असे लक्षात घे, हा सर्व व्यापी आहे हे ओळख, मग तुझा हा सगळा शोक सहजच नाहीसा होईल. अथवा ऐसा नेनसी तू अंतवंतची मानिशी, तरही शोचू न पवसी पंडुकुमारा. अथवा हा असा आहे हे न जाणता तू हा नाशिवंतच आहे असे जरी मानलेस तरी अर्जुना तुला शोक करणे उचित नाही. जे आदी स्थिती अंतू हा निरंतर असे नित्यू, जैसा प्रवाह अनिश्चितो गंगा जळाचा. कारण गंगेच्या पाण्याचा प्रवाह जसा अखंड आहे तसा उत्पत्ती स्थिती व नाश यांचा क्रम अखंड आहे. माणूस जन्माला येणार आहे, माणूस परत मरणार आहे, याचा क्रम पुनरपी जननम पुनरपी मरणम पुनरपी जननी जठरे शयनम हे चालतच राहणार आहे. ते आधी नाही खंडले समुद्रीतच तरी असे मिनले, आणि जातची मध्ये उरले तिसे तैसे. ते गंगाजल उगमस्थानी तुटत नाही, त्याची उत्पत्ती एकसारखी चालूच असते व शेवटी समुद्रात तर एकसारखे मिळत असते, आणि मध्यंतरी ज्याप्रमाणे ते वाहत राहिलेले असते त्याप्रमाणे उत्पत्ती स्थिती नाश हे चालतच राहणार आहे. ये तिनी तया परी सरीची सरसीच सदा अवदारी, भूतासी कवणी अवसरी ठाकतीना. त्याप्रमाणे उत्पत्ती स्थिती व लय हे तिन्ही बरोबरच असतात असे समज. ही कोणत्याही वेळी प्राण्यांना थांबवता येत नाहीत. म्हणून हे आघवे एथ तू जन लगे शोचावे, जे स्थितीची हे स्वभावे अनादि ऐसी. म्हणून या सगळ्याबद्दल शोक करण्याचे तुला इथे कारण नाही, कारण मुळापासूनच स्वभावता अशी ही व्यवस्था चालत आलेली आहे. ना तरी हे अर्जुना नयची तुझी या मना, जे देखुनी लोकाधीना जन्मक्षया. अथवा अर्जुना हा जीवलोक जन्म मृत्यूच्या स्वाधीन आहे असे पाहून जरी वरील म्हणणे तुझ्या मनाला येत नसेल तरी येथ काही तुझं शोकासी कारण नाही. हे जन्म मृत्यू पाही अपरिहर, तरी पण त्यात तुला शोक करण्याचे कारण नाही अर्जुना. कारण असे पहा ना की जन्म मृत्यू हे टाळता न येणारे आहेत. उपजेते नाशे नाशिले ते पुनरपी दिसे, हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा. जे उपजते ते नाश पावते व नाश पावलेले पुन्हा दिसते. अर्जुना राट गाडग्यासारखा हा क्रम अखंड चालतो. जन्माला यायचंय मरायचंय यायचंय मरायचंय.
ना तरी उदो असतो अपेसे अखंडित होत जात जैसे हे जन्म मरण तैसे अनिवार्य जगी अथवा उदैव असतं हे आपोआप ज्याप्रमाणे निरंतर होत असतात त्याप्रमाणे जन्म मृत्यू हे जगात न चुकवता येणारे आहेत. महाप्रलयावसरे हे त्रैलोक्य ही संवरे म्हणून हा न परिहरे आदि अंतू. महाप्रलयाच्या वेळी या त्रिलोक्याचाही संहार होतो म्हणून हा उत्पत्ती नाश टळत नाही. तू जरी हे ऐसे मानिसी तरी खेदू का करीसी काय जाणूत चिनेनसी धनुर्धरा. असे हे जर तुला कबूल असेल तर मग का खेद करत आहेस अर्जुना? तू शहाणा असून वेड्यात सारखे का करतोस? एथ आणि काही एक पार्था तुझ बहुती परी पाहता दुःख करावया सर्वता विषो नाही. या ठिकाणी अर्जुना आणखी एका तऱ्हेने विचार करता येईल. पुष्कळ बाजूने पाहिले तर तुला दुःख करण्याचे मुळीच कारण दिसत नाही. या ठिकाणी श्रीकृष्ण अर्जुनाला किती उदाहरणं देऊन सांगतोय की का तू युद्धाला तयार नाहीस. जिये समजते ये भूते जन्म आधी अमृते मग पातली व्यक्ती ते जन्मले या. कारण हे सर्व जीव जन्माच्या अगोदर निराकार होते मग जन्माला आल्यावर त्यांना आकार प्राप्त झाला. ती एक क्षयासी जेत जाती ते तनी भ्रांत आणि नवती ते तो पूर्वस्थितीचं येते आपुलिये. ते जेथे नाश होऊन जातात तेथे निसंशय वेगळे असत नाहीत. पहा ते आपल्या मूळच्या अव्यक्त अवस्थेलाच येतात. एरमध्ये जे प्रतिभासे ने ते निद्रिता स्वप्न तैसे तैसा आकार हा मायवशे तत्स्वरूपी. आता मध्यंतरी जे निराळे व्यक्त साकार रूप दिसते ते निद्रिताच्या स्वप्नाप्रमाणे आहे. त्या स्वप्नाप्रमाणे सत्वस्वरूप चैतन्याच्या ठिकाणी मायेमुळे हा जगताकार दिसतो. ना तरी पवने स्पर्शिले नीर पडी असे तरंगाकार का परापेक्षा अलंकार व्यक्ती कनकी. अथवा पाण्याला वाऱ्याचा स्पर्श झाल्याबरोबर ते लाटांच्या आकाराचे भासते किंवा दुसऱ्याच्या इच्छेने सोन्याला दागिन्याचा आकार देता येतो. तैसे सकळ हे मूर्त जान पा माया आकारित जैसे आकाशी बिंबत अभ्रपटल. त्याप्रमाणे ही सर्व आकारास आलेली सृष्टी मायेने केलेली आहे. मायेमुळे आपल्याला भास समान झालेली आहे असे समज. ज्याप्रमाणे आकाशात मेघांचा पडदा उत्पन्न होतो तैसे आधीची जे नाही तया लागी तू हृदसी काही तू अविटते पाही चैतन्येक. त्याप्रमाणे जे मुळात नाहीच त्याकरता तू कारडत बसलाय. निर्विकार असे हे चैतन्य ज्या त्याच्याकडे तू लक्ष दे. जयाची आतीची भोगित विषयी त्याजिले संत तया लागी विरक्त वनवासीये. ज्या चैतन्याच्या प्राप्तीची तळमळ संतांच्या ठिकाणी उत्पन्न होताच विषय त्या संतांना सोडून जातात. जे विरक्त आहेत ते आत्म्याच्या लाभाकरता वनवास स्वीकारतात. दिठी सुनी जयाते ब्रह्मचर्यादिवृत्ते मुनीश्वर तपादे आचरताती. त्याच्यावर नजर ठेवून मोठाले मुनी ब्रह्मचर्यादिक व्रताचे आणि तपाचे आचरण करतात. एक अंतरी निश्चळ जे निहाळिता केवळ विसरले सकळ संसार जात. कित्येक स्थिर अंतकरणाचे लोक त्या आत्म्याला निरखून पाहतात सर्व संसार विसरून जातात. आणि अर्जुना तू इथंच अडकून बसलाय. हे लोक बघ एकदा. एका गुणानुवादू करिता उपरती होऊनी चित्ता निरवधी तल्लीनता निरंतर. कित्येक त्यांच्या गुणांचे वर्णन करता करता चित्तामध्ये वैराग्य उत्पन्न होऊन अमर्याद व अखंड तन्मयता पावतात. एक एकताची निवाले ते देहभावी सांडिले एक अनुभव पातले तद्रुपता. कित्येक त्याचे रूपवर्णन ऐकून शांत होतात व त्यांची देहभावना सुटते. कित्येक त्यांच्या अनुभवाने साक्षात्काराने तद्रुपता पावतात. जैसे सरिता ओघ समस्त समुद्रा माझी मिळत परी मागोते न समात परतले नाही. सर्व नद्या समुद्राला मिळतात पण त्यात त्यांचा समावेश झाला नाही म्हणून त्या परतल्या असे कधी होतं का? नाही ना. तैसिया योगीश्वराची आमती मिळवणी सवे एकवटती परी जे विचारुनी पुनरावती भजतीशिना. त्याप्रमाणे थोर थोर योग्यांच्या बुद्धी त्या आत्मस्वरूपाचा साक्षात्कार होतात तद्रूप होतात. पण एकदा ते तद्रूप झाले की विचार करून पुन्हा देहात्म्यावर येत नाहीत. जे सर्वत्र सर्वही देही जया करिता ताही घातू नाही ते विश्वात्मक तू पाही चैतन्यक. जे सर्वत्र सर्व देहात आहे व करू लागले तरी ज्याचा घात होत नाही ते विश्वव्यापी चैतन्य तू लक्षात घे अर्जुना. जयाचिनी स्वभावे हे होत जात अघवे तरी सांग का शोचावे एथ तुवा. हे सर्व जग स्वभावता उत्पन्न होत आहे व नाश पावत आहे तर सांग तुला शोक करण्यासारखं काय आहे. ए रवी तरी पार्था तुझ का नेनो न मने चित्ता
परी केडाळ हे शोचिता भोवती परी. हे अर्जुना, विचार करून पाहिले तर तुझ्या चित्ताला हे का पटू नये मला समजत नाही, पण याचा शोक करणे पुष्कळ प्रकाराने वाईट आहे. तू अजूनही का न विचारसी, का आहे चिंतितू आहासी, स्वधर्मे तो विसरलासी तरा वाजेने. तू अजून याचा का विचार करत नाहीस, हे काय मनात घेऊन बसला आहेस. ज्याच्या योगाने तरुण जावयाचे तो आपला धर्म विसरला आहेस. आणि याच ठिकाणी आपण थांबतोय. ओवी क्रमांक 81 ते 180. बघ, आपण 100 ओव्या वाचण्याचा या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे. पुढल्या ओव्या पुढच्या व्हिडिओमध्ये.